नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट परीक्षा आणि त्याच्या संभाव्य उत्तरपत्रिकेच्या संदर्भातील काही प्रश्न आपण पाहिले होते. आज काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यातील काही प्रश्न चुकूही शकतात, कारण ही संभाव्य प्रश्नपत्रिका आहे, परंतु जास्तीत जास्त ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहील. आता जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की भारतात लोकसाहित्याच्या अभ्यासाला केव्हा गती मिळाली. तर भारतात लोकसाहित्याच्या अभ्यासाला भाषा विचाराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही गती मिळाल्याचं आपल्याला सांगता येईल. शिवाजी महाराजांच्या काळात किंवा इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर किंवा संत साहित्य प्रस्तुत झाल्यानंतर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, काही लोकसाहित्याचे रूपरेखासारखे ग्रंथ किंवा प्रभाकर मांडे असतील, राची ढेरे असतील, यांच्यातील एक दोन ग्रंथ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दुर्गा भागवत यांचा लोकसाहित्याची रूपरेषा हा ग्रंथ जवळपास सर्वांनी वाचावाच अशा पद्धतीचा आहे, कारण बरेचसे प्रश्न तुम्हाला आपण स्पष्टीकरणात्मक ज्यावेळेस व्हिडिओ पाहतो, अगदी त्याच व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थानं आपला अभ्यास या अशा प्रश्नांच्या स्वरूपात झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी वैजनाथ कळसे, वसंत मोन, गौतम कावळे आणि भगवान इंगळे अशा पद्धतीचे हे सर्व ग्रंथ आहेत. आता या ठिकाणी वैजनाथ कळसे यांचा ऐरणीच्या गणा हे आत्मचरित्र, थोडक्यात ग्रंथ म्हणण्यापेक्षा हे आत्मचरित्र. वसंत मून यांचं वस्ती हे आत्मचरित्र. त्यानंतर गौतम कावळे यांचं दगडफोडे हे आत्मचरित्र. तर भगवान इंगळे यांचं ढोर हे आत्मचरित्र आहे. या ठिकाणी एक विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाच्या बाबतीत संदिग्ध अशा पद्धतीचे आहे की जर तींज या ठिकाणी बावळत असंही असू शकतं, परंतु या संदर्भात काही माहिती असेल तर आपण ते ग्रुपवर शेअर करावी. त्या संदर्भातील आपण बाकीचे जे काही तीन आहेत, म्हणजे एकचं वैजनाथ कळसे असतील ऐरणीच्या घणा, त्यानंतर दोनचं वसंत मोहन असतील त्यांचं वस्ती हे आहे, आणि चारचं भगवान इंगळे यांचं ढोर हे आत्मचरित्र असल्याचं आपण या ठिकाणी सांगू. म्हणून आपण बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर केलेला आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की पुढीलपैकी कोणाचे लेखन सर्वप्रथम अस्मितामधून प्रकाशित झाले. तर गंगाधर पानतावणे यांचं लेखन मुळात अस्मितामधून प्रकाशित झालेलं आपल्याला सांगता येईल. बाबुराव बागुल असतील, प्र. सोनकांबळे किंवा लक्ष्मण गायकवाड हे पर्याय या ठिकाणी आपण चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, अंतस्थ हा कविता संग्रह कोणाचा आहे. तर अंतस्थ हा कविता संग्रह प्रज्ञा लोखंडे यांच्या नावावर असल्याचं आपल्याला सांगता येईल. ज्योती लांजेवर असतील, हिरा बनसोडे किंवा उत्तम अंबोरे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. उषा अंबोरे, हिरा बनसोड आणि ज्योती लांजेवर हे पर्याय चुकीचे असून प्रज्ञा लोखंडे यांचा अंतस्थ हा कविता संग्रह या ठिकाणी असल्याचं आपण लक्षात घेऊ. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न जास्त प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येतात की ज्याच्यामध्ये उद्धव शेळके कथेतून व्यक्तिचित्रणे रेखाटतात, त्यांच्या बाह्यांगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन ते घडवताना दिसून येतात. उद्धव शेळके कथेतून व्यक्तिचित्रण रेखाटतात, त्यांच्या बाह्यांगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन घडवतात. तथापि त्यांचे हे वैशिष्ट्य कथेला वाङ्मयदृष्ट्या पूरक करते. हे विधान या ठिकाणी आपल्याला हे बरोबर असलेलं सांगता येईल, कारण उद्धव शेळके यांच्या व्यक्तिचित्रण हे बाह्यांग अंगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन घडवताना विशेषतः वैशिष्ट्य कथेला वाङ्मयदृष्ट्या कुंभकोत करताना या ठिकाणी सांगू शकतो. यातील काही संदर्भात किंवा असे जे काही प्रश्नपत्रात काही उत्तरामध्ये संदिग्धता निर्माण होते आहे, परंतु या ठिकाणी ए नंबरचं पूर्ण विधान बरोबर आहे हे उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो.
घुंगरू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर घुंगरू या कादंबरीचे लेखक शंकर खंडू पाटील म्हणजे शंकर पाटील हे असल्याचं आपल्याला सांगता येईल. उद्धव शेळके, गला ठोको किंवा दामा मिराजदार हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, कडुनिंबाची सावली हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर कडुनिंबाची सावली हा जो काही कथासंग्रह आहे तो उद्धव शेळके यांच्या नावावर असल्याचं शंकर पाटील, रा. बोराडे किंवा प्रतिमा इंगोले हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, आता हे जे काही प्रश्न अशा पद्धतीचे असतात हे लॉजिकलच्या माध्यमातून किंवा अभ्यासाच्या गुण माध्यमातून सोडवता येतात. मध्ययुगीन वाङ्मय इतिहासाच्या व्यवस्थापनासाठी आधार म्हणून पूर्वी कोणत्या घटकाचा विचार करता येत नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्या लोकसंस्कृतीचे घटक हा सांप्रदायिक प्रेरणा किंवा राजव्यवहाराशी संबंधित जे काही लेखन आहे हे आत्मानुभूती हे सुद्धा लक्षात घ्यावं. या दोन मध्ये जोडी संदिग्ध आहे, परंतु राज्य व्यवहाराशी संबंधित जे काही व्यवहाराशी संबंधित लेखन याचा विचार आपल्याला करावा, पण आत्मानुभूती याचा विचार या ठिकाणी करणार नाही तरी चालेल हे आपण लक्षात घ्यावं. म्हणून डी हा पर्याय मला वाटतो की या ठिकाणी बरोबर असावा. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे इतिहासाचे व्यवस्थापन करताना निराळा व्यूह स्वीकारणे आवश्यक ठरते, कारण तत्कालिक संदर्भात वाङ्मय या संज्ञेची संकल्पना आणि व्याप्ती आधुनिक काळापेक्षा वेगळी असणार. अगदी बरोबर आहे, कारण मध्ययुगीन कालखंडाचा ज्यावेळेस विचार करत असतो त्यावेळी व्यवस्थापन करताना निराळा इतिहासाचे व्यवस्थापन करताना निराळा व्यूह स्वीकारणे आवश्यक असते, कारण तत्कालिक संदर्भात वाङ्मय या संकल्पनेची कल्पना आणि व्याप्ती ही आधुनिक काळापेक्षा वेगळी असल्याचे आपल्याला म्हणून हे जे काही विधान आहे संपूर्ण विधान या ठिकाणी सत्य असल्याचं आपण सांगू शकतो. घटना आणि घटना शोधाची सामग्री म्हणजे इतिहास नव्हे ही जाणीव कोणी करून दिली? तर या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत संदिग्ध आहे, परंतु विका राजवाड्यांच्या संदर्भात या पद्धतीचं विधान करताना आपल्याला सांगता येईल घटना आणि घटना शोधाची जी सामग्री म्हणजे इतिहास ही जाणीव विका राजवाड्यांनी करून दिल्याचे आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न, अंशलक्षी म्हणजे ॲटमिस्ट हिस्टरी व समग्र लक्षी ऑर्गॅनिक हिस्ट्री या लेखन प्रणालीचा विशेषाचे अचूक वर्णन कोणी केले? तर या ठिकाणी ऑस्टिन ऑरेंजच्या संदर्भात हे वरील अंशलक्षी व समग्रलक्षी या लेखन प्रणालीचा विशेष तत्वाने अचूक वर्णन केल्याचं या ठिकाणी संदिग्धता आहे, परंतु ऑरेंजचं नाव त्या ठिकाणी घेता येईल. पुढचा प्रश्न आहे, नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व अवघे निमित्त बोलू नये. हे जे काही उद्गार आहेत हे उद्गार संत तुकारामांचे आहेत, कारण नामदेवांनी त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन कविता करण्याचं त्या ठिकाणी बोलले असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. रामदास, परेशा भागवत किंवा कानोपत्रा हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली या तुकोबांच्या अभंगावरून त्यांचे आयुर्मान 80 असे विका राजवाडे का म्हणतात असे म्हणतात? हे संपूर्ण विधान या ठिकाणी हे बरोबर आहे, कारण जरा कर्णमुळी या सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली या तुकोबांच्या अभंगावरून त्यांचे आयुर्मान हे कोणाचं 80-81 वर्षाचा असे विका राजवाडे मत नोंदवताना दिसतात. या प्रश्नाच्या संदर्भातही संदिग्ध आहे. पुढचा प्रश्न, अल्लाह निरंजन होऊ नाही रे समजत समजन हारे हा बाही काहू के लढते तो सो पडते बाही असा उपदेश कोणी केला? तर आता उपदेश संत रामदास यांनी केल्याचा आपल्याला सांगता येतो, कारण त्यांना अल्लाह निरंजन दोहू नाही रे समजत समंजन हारो बाही काहू को लढते तो पाडे बाही असा हे उत्तर या ठिकाणी किंवा हा असा जो उपदेश आहे तो रामदास यांचा आहे. एकनाथ, निरोबा किंवा कल्याण स्वामी हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. ते दिवशी पृथ्वीकंप झाला गगनी धूमकेतू उदिला उत्काळराव आकाशाहून झाला श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले असे शिवाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगीचे वर्णन कोणी केले आहे कोठे केले आहे?
तर सभासद बकरीमध्ये अशा पद्धतीचं हे जे काही वर्णन आहे हे वर्णन येताना आपल्याला दिसून येते. ते दिवशी पृथ्वी कंप झाला, गगनी धूमकेतू उदेला, उल्कापाक आकाशाहून झाला, श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले, असे शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगीचे वर्णन येताना आपल्याला दिसून ती म्हणजे सभासद बकर. 91 कलमे किंवा सप्तप्रकरणात किंवा भोसले चरित्र हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. आधुनिक भारत या ग्रंथाचे लेखक कोण किंवा हा ग्रंथ कोणी लिहिला तर शंकरचंद जावडेकर यांच्या नावावर हा ग्रंथ असलेला आपल्याला सांगतो तो म्हणजे आधुनिक भारत. सकाराम भागवत किंवा श्रीनिवास बनवटी किंवा धनंजय गाडगिळ हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढीलपैकी माणिक वर्मा यांचे आत्मकथन कोणते तर माणिक वर्मा यांचे आत्मकथन किती रंगला खेळ हे आहे. स्वरवंदना, स्वरमय किंवा माझ्या संगीत जीवनाची वाटचाल हे पर्याय चुकीचे असून किती रंगला खेळ हे आत्मकथन माणिक वर्मा यांनी लिहिलेलं आपल्याला सांगता येईल. संगीतातील घराणे हे या ग्रंथाचे लेखक कोण तर बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी. या प्रश्नाच्या बाबतीत संदिग्ध आहे तरी पण बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे संगीतातील घराणे या ग्रंथाचे लेखक आहेत. गोपालकृष्ण भोबे, निमक कळेकर किंवा नार मारुडकर हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, भारतीय लोकसत्ता, यहोवादी शासन, महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथाचे लेखक कोण तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगता येईल. परंतु या प्रश्नाच्या संदर्भातही संदिग्ध आहे. कुणाला जर माहीत असेल तर त्यांना ग्रुपवर आपल्याला सेंड करावं. पुढचा प्रश्न, मराठी स्त्री लेखिकांची जी सूची आहे ती कोणी केली तर मराठी स्त्री लेखकांची सूची ही ग. दंडवटे यांनी केल्याचं काही विद्यार्थी म्हणतात, परंतु दुकासंत असावेत असा माझा एक अंदाज आहे. परंतु ग. दंडवटे ही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. उभा भावे, सरोजिनी वैद्य किंवा दुकासंत ही चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कथासंग्रह प्रकाशन कालानुसार लिहा तर या ठिकाणी पश्चिम कडा हे 1963 म्हणजेच तारा वनारसे यांचा हा कथासंग्रह 1963 साली प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर जमुना के तीर 1968 साली प्रसिद्ध, तो म्हणजे वसुधा पाटील यांचा आहे. आणि म्हणून या दोनवरून आपल्याला पर्याय शोधता येतात. आणि विदेही आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे विदेही हा राजाध्यक्ष यांचा, तर अज्ञात हा हे झऱ्यावर हा अरुणा डेरे यांचा 1995 साली प्रसिद्ध झालेला कथासंग्रह. आणि 1 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर असल्याचा पण तो त्यांचा जो प्रकाशन कालक्रमानुसार जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी सांगता येईल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नाटके अजित दळवी यांनी लिहिली आहेत तर मुक्तिधाम, शतखंड किंवा संघर्ष आणि देहदून ही जी काही नाटकं आहेत ती अजित दळवी यांच्या नावावर असल्याचे आपण सांगू शकतो. तंबी दुराई या टोपण नावाने लेखन करणारे कोण आहेत तर श्रीकांत बोजेवार यांनी तंबी दुराई या टोपण नावाने लेखन केल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. सानिया यांचे खरे नाव कोणते तर सानिया यांचे खरे नाव हे सुनंदा कुलकर्णी आहे. टोपण नाव म्हणजे सानिया हे आहे. आशालते पूजा कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. फुले आंबेडकरी संशोधनाचे प्रदूषणे हा ग्रंथ कोणी लिहिला तर वसंत मोनी यांच्या नावावर असल्याचा ग्रंथ हा सांगता येईल. साहेब खैरमाडे, शंकरराव खरात किंवा राजा डाले हे पर्याय चुकीचे आहेत. दलित समाजाची अवहेलना करणाऱ्या उच्चभ्रू वर्गाची मानसिकता चित्रित करणारी जागर ही कादंबरी कोणी लिहिली तर जागर ही कादंबरी प्रेमानंद गजबी यांच्या नावावर असल्याचे आपण सांगू शकतो. तिसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठं पार पडले तर या ठिकाणी एक थोडं कन्फ्युजन आहे. किनवट आणि नंदुरबारच्या संदर्भात कोणाला माहीत असेल तर आपण ग्रुपवर पाहू. पण त्या ठिकाणी किनवट हा पर्याय आपल्याला सांगता येईल.
शेतकऱ्याच्या हक्कासाठी संघर्षरत असणारी शेतकरी संघटना ही चळवळ लढाऊ होती, परंतु ग्रामीण साहित्याचे हित ध्यानात असल्यामुळे या संघटनेने सौम्य रूप धारण केले. हे अगदी संपूर्ण विधान बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. अनियमित छटामुळे हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या दलितांच्या धर्मांतरांचे घटनेवर आधारित चित्रण पुढीलपैकी कोणत्या नाटकात आढळते? या संदर्भातही कन्फ्युजन आहे, संदिग्धता आहे. काही विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती असेल तर ग्रुपवर आपल्या सेंड करावी. आता इथं पहा, वाङ्मय नियतकालिक कोणत्या कारणामुळे बंद पडतात? तर पुरेसे कल्चर साहित्य होत नसल्यामुळे, सर्व मराठी साहित्य पुरेसे परिवहन, प्रस्तुता व प्रयोजन संपल्यामुळे. नेमकं कारण आहे, त्याचा हेतू काय हे मुळातच संपल्यामुळे आणि संपादकाचा उत्साह माळले हे पर्याय चुकीचा असून प्रस्तुता आणि प्रयोजन संपल्यामुळे हे उत्तर या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. नवसाहित्याच्या व प्रयोगशाळेत पुरस्कार करून वाङ्मय नियतकालिकाची संकलन अधिक विकसित करणार नियतकालिक ह्या संदर्भातही काही उत्तर नाही. त्याच्यानंतर ती जनता हेही संदर्भात अजून माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. दुष्काळी कामावर राबणाऱ्या स्त्रियांचे मुकादमाकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाचे चित्रण भास्कर चंद्रशिव यांनी कोणत्या कथेत केले आहे? तर ती कथा म्हणजे अंगार माती या कथेत केल्याचं आपल्याला सांगता येईल. इथं पहा, आचाट गावची आफाट मावशी हे बालनाट्य कोणत्या संस्थेचे आहे? तर लिटर थिएटरच्या मध्ये बालनाट्य या संस्थेने सादर केलेलं आपल्याला सांगता येईल. बऱ्याच वेळी हे बालनाट्य संस्थेचे बालनाट्यच असल्याचं आपण सांगू शकतो. 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? तर हमीद दलवाई यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम संशोधक मंडळाची स्थापना केल्याचं आपण सांगू शकतो. कादंबरीतील साहित्य संमेलनाच्या बऱ्या वाईट गोष्टीचे चित्रण कोणत्या लेखकाने केलेले आहे? तर त्या ठिकाणी रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीतून साहित्य संमेलनाच्या बऱ्या वाईट गोष्टीचे चित्रण केल्याचं आपल्याला सांगता येईल. द.बा. भोसले, वासुदेव मुलाटे किंवा नागनाथ कोतापल्ले या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. कारखान्यातील कामगार आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन भांडवल चोराविरोधात उभे राहिले पाहिजे हा विचार कृष्णराव भालेराव यांनी मांडलेला आपल्याला सांगता येईल. छत्रपती शाहू महाराज, महर्षी शिंदे, भाई माधवराव बागल हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. भावी वरेरकर यांची मार्क्सवादी विचार मांडणारी कादंबरी कोणची? तर विधवा कुमारी ही भावी वरेरकर यांची मार्क्सवादी विचार मांडणारी कादंबरी आहे. धावता डोटा हे धावता डोटा या कादंबरीत त्यांना सोन्याचं कळस हे नाटक लिहिलेलं आहे. आसरू ही वि. स. खांडेकर यांची कादंबरी, तर बंगले देऊळ हे गत्रे माडगुळकर यांचा कादंबरी या ठिकाणी असल्याचं सांगू शकतो. मम्मटाच्या काव्य लक्षणातील प्रत्येक शब्द घनागती टिकावून ते काव्य लक्ष निरर्थक कोणी ठरवले? ते अप्पा दीक्षित यांनी मम्मटाच्या काव्य लक्षणावर टीका केल्याचं आपल्याला सांगता येईल.